सर्वसामान्यांना युद्धाची झळ, घरगुती गॅसच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ, तर व्यावसायिक गॅस 115 रुपयांनी महागला. आजपासून नवे दर लागू. देशामध्ये पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता. युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर 7% वाढून $92 प्रति बॅरलवर पोहोचले, तर युद्धाची व्याप्ती वाढल्यास दर थेट $150 जाण्याचा अंदाज. आखाती देशातील युद्धाचा हळद उत्पादकांना फटका. परदेशी निर्यात थांबल्यानं हळदीच्या दरामध्ये घसरण. सांगलीतील उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये. इराणचं सैन्य पूर्णपणे उद्ध्वस्त. बिनशर्त शरणागतीशिवाय इराणसमोर कुठलाही पर्याय नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये 2000 ठिकाणं टार्गेट. इराणच्या बंदर अब्बासमध्ये भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचा नवा प्रताप. येवले तारूच्या बडतर्फीचा प्रस्ताव नाकारला. झी 24 तासनं उघडकीस आणला जमीन गैरव्यवहार. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा एकदा विलिनीकरणाचा प्रयत्न. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटचा प्रयत्नही फोल. सूत्रांची माहिती. आमदार रोहित पवार आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांची भेट घेणार. VSR आणि अॅरो कंपनीच्या संशयास्पद कारभाराबाबत केजरीवालांशी चर्चा करणार. संसदेमध्ये अजित पवारांच्या अपघात प्रकरणी आवाज उचलण्याची विनंती करणार. मार्चच्या सुरुवातीलाच मुंबई तापली. काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 5 दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यभरात वाढला उकाडा. कंगाल पाकिस्तानवर इंधन संकट. युद्धामुळे पाकिस्तानात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. पेट्रोल भरण्यासाठी पंपावर नागरिकांची झुंबड. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा बार्बीच्या ड्रीम टीममध्ये समावेश. बार्बीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेटपटूवर आधारित बाहुली.